नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तुळशीची माहिती जाणून घेऊ. तुळशीला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो. तुळशीचे आपल्याला काय उपयोग आहे आणि तिचं काय महत्त्व आहे हे आपण सगळं माहिती करून घेऊ. पूजा केव्हा करावी, कशी करावी, दिवे लावायची वेळ काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. चला तर मग आपण तुळशीची पूजा करून घेऊ आणि तिच्याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊ. तुळशीची पूजा आपल्याला खंड न पडता दररोज करायची आहे. सर्वात पहिलं आपल्याला आपलं अंगण झाडून स्वच्छ करायचं आहे. म्हणजे जिथं आपलं तुळशी वृंदावन आहे तिथं आणि आपल्याला इतर जो परिसर असेल आपला तो झाडून स्वच्छ करायचा. नंतर सडा टाकून रांगोळी काढायची. सडा टाकण्यासाठी सर्वांना शक्य नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही पाणी पण शिंपडू शकता. म्हणजे पाण्याचा सडा टाका आणि रांगोळी काढा. माझ्या तुळशीजवळ पण मी तसंच करते. पहिले पाणी शिंपडते आणि त्याच्यानंतर मग ते स्वच्छ पुसून घेते आणि मग रांगोळी काढते. आपल्या दाराच्या उंबरठ्याजवळ पण रांगोळी काढा आणि रोज दारामध्ये सडा रांगोळी हे अतिशय शुभ मानलं जातं, तेव्हा तुम्ही आवर्जून करत जा. त्यानंतर आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आता तुळशीची पूजा करायची आहे. त्यासाठी आपण आता पूजेची आधी तयारी बघू, काय तयारी करायची ते. पाण्याने भरून तांब्या घ्यायचं आहे. नंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, तुमच्याकडे जी काही फुलं असतील ती फुलं, खडीसाखर आणि दिवा. मी तुपाचा दिवा घेतला इथं. मी सकाळी तुपाचा दिवा लावते आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावते. सूर्यनारायणाचं छान दर्शन झालं, तुळशीची पूजा पण झाली, छान पक्ष्यांची किलबिल पण ऐकली आपण. आता आपण माहिती जाणून घेऊ. तुळशीची पूजा करत असताना सर्वात पहिलं तुळशीला पाणी घालताना ना अगोदर तुळशीच्या खोडाजवळ पाणी घालायचं आपल्याला. नंतर पानांवर, फांद्यांवर व्हायचं. कारण आपण तुळशी माताला लक्ष्मीचं स्वरूप मानतो, म्हणून सर्वात पहिले लक्ष्मीचे आपल्याला पाय धुवायचे. नंतर डोक्यावरून आंघोळ घालायची. पाणी वाहिल्यानंतर तुळशीला हळदी कुंकू वाहा, अक्षदा वाहा, तुमच्याकडे जी काही फुलं असतील ती फुलं वाहा, धूपदीप ओवाळा, खडीसाखरेचं नैवेद्य दाखवा आणि नमस्कार करा आणि मग प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा तुम्ही 5 करू शकता, 3 करू शकता, 1ही करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही 11 प्रदक्षिणा पण करू शकता. ही सर्व तुळशीची पूजा चालू असताना आणि आपली प्रदक्षिणा चालू असताना आपल्याला मुख्याने करायची नाही आहे, तर आपल्याला तुळशीचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता म्हणायचा तुम्हाला मी शेवटी तो सांगते. तुळशीजवळ आपण दिवा लावतो, तो दिवा लावताना तिथं ठेवताना काळजी घ्या. तुळशीपासून दिवा लांब ठेवा. तुळशीच्या रोपाला उष्णता लागणार नाही याची काळजी घ्या. आपल्या वृंदावनात जरी तुळस आहे तरी बागेमध्ये पण जास्तीचे तुळशी झाडं राहू द्या. जिथं तुळशीची मंदिरं तुम्ही टाकू शकता, म्हणजे रोपं तयार होतील. आणि मग आपल्याला पूजेसाठी तुळशीची पानं आपल्याला वृंदावनातून नाही घ्यावी लागणार, त्या बागेतल्या तुळशीची पानं आपण घेऊ शकतो. आपण देवपूजेसाठी लागणारी तुळशीची पानं ना एकादशी, रविवार, सोमवार, पौर्णिमा या दिवशी ती तोडू नये.
शक्यतो ती मंगळवारी शुक्रवारी तोडावीत आणि एका डब्यात भरून आपण ती फ्रीजमध्ये ठेवू शकतो, कारण तुळशी कधीही पण शिळी होत नाही. तुळशीची पानं आपल्याला जेव्हा तोडायची तेव्हा तुळशी मातेला अगोदर नमस्कार करायचा आहे आणि तिला आपण सांगायचं आहे, हे तुळशी माते, केशवपूजेसाठी मी तुझी दलक खुडत आहे, तेव्हा तू मला तुझी पाने तोडण्याची अनुमती दे. आणि मग नंतर आपण तुळशीची पानं घ्यायची आहे. असं केल्याने माता तुळशी आपल्यावर नाराज होत नाही. आंघोळ न करता तुळशीची पानं तोडू नका. सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करू नका. संध्याकाळची जी तुम्हाला पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे, तो लांबूनच करा. म्हणजे तुळशीच्या झाडाला स्पर्श न करता पण संध्याकाळची पूजा करायची. आपल्या सर्वांच्याच अंगणामध्ये तुळशी असतेच, कारण आपल्याकडे तुळशीला फार महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की आपल्या गोठ्यात एक गाय असावी, आपल्या घरात एक मुलगी असावी आणि दारात एक तुळस असावी, कारण तुळस ही फार पवित्र असते. तुळशीमुळं आपल्या घरातील, अंगणातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळस ही आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देते. त्याच्यामुळंच आहे ना, तुळस ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. सकाळी सकाळी अनाश्यपोटी तुळशीची पाने खाल्ल्याने भरपूर लाभ होतात. तुळशीचा पानाचा काढा पण तुम्ही घेऊ शकता. चहामध्ये टाकून पण तुळशीची पानं तुम्ही घेऊ शकता. त्यासाठीच ना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बागेमध्ये जास्तीची 4 ते 5 तुळशीची झाडं लावून ठेवा. कार्तिक स्नान काय असतं ते बघू आता आपण. कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला पहाटे स्नान करायचं आहे. शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये स्नान करा. शहरांमध्ये शक्य नाही, पण गावाकडे जे शेतामध्ये राहतात त्यांना ह्या गोष्टी शक्य असतात, ते करू शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरी गंगाजल असेल ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थंड पाण्याने स्नान करायचं आहे. आपलं स्नान वगैरे आवरल्यानंतर आपल्याला पहाटेच आता तुळशीची पूजा करायची. तर कशी पूजा करायची आपण ते बघू आता. पहिलं दाखवलं त्याप्रमाणे ताट तयार करायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे आणि दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा. निरांजनीमध्ये फुलवाती एकदम करून ठेवा तुम्ही महिनाभरासाठी आणि रोज एक फुलवात आपल्याला पूजेसाठी घ्यायची. तुळशीला अगोदर पाणी व्हायचं आहे, म्हणजे जल अर्पण करायचं. नंतर हळदी कुंकू व्हायच्या, अक्षदा व्हायच्या. अक्षदा पांढऱ्या व्हायच्या नाही, त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि मग त्या अक्षदा व्हायच्या. आपल्याकडे जी फुलं असतील ती फुलं व्हायची आहे. अगरबत्ती लावा. तुम्ही जो दिवा घेतला तो दिवाने अगोदर ओवाळून घ्या आणि मग तो दिवा तुळशीजवळ ठेवून द्या. हा दिवा आपल्याला लक्षात ठेवा तुपाचंच लावायचं आहे आपल्याला. असं आपल्याला आहे ना, जो कार्तिक महिना आहे ते महिनाभर करायचं आहे. न चुकता एकही दिवस आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. असं महिनाभर करायचं. यालाच आपण कार्तिक स्नान असं म्हणतो. अशाच पद्धतीने माघ महिन्यात पण असतं कार्तिक स्नान आणि माघ स्नान. या दोन्ही महिन्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. संध्याकाळी पण तुळशीची पूजा करा. मात्र संध्याकाळची पूजा तुळशीची लांबूनच करा. दिवा लावा. कधी कधी आपली तुळस खराब होते, मग आपल्याला ती बदलावी लागते. आपली पहिली तुळस आपण काढतो आणि नवीन तुळस त्या ठिकाणी लावतो. तर जी काढलेली तुळस आहे ना, ती इकडे तिकडे फेकू नका. पाण्यात पण टाकू नका. आपण म्हणतो ना, नदीत किंवा असं जिथं पाणी असेल, पाटाचं पाणी असेल तिथं विसर्जित करू. असं पण करू नका. इकडं तिकडं फेकून दिली तर आपल्याला दोष लागतो, कारण आपण तिची पूजा अर्चा करतो, लक्ष्मी स्वरूप म्हणून तिची पूजा करतो. मग अशा पद्धतीने जर फेकून दिलं तर लक्ष्मी मातेचा अपमान होतो, म्हणून असं फेकून देऊ नका. आणि पाण्यात जर टाकली तर पाणी प्रदूषित होतं. त्याच्यामुळं पाणी प्रदूषित होणार नाही, त्याचं प्रदूषण होणार नाही याची पण काळजी घ्या. पाण्यात पण टाकू नका. ह्या तुळशीचा पण खूप महत्त्वाचा उपयोग होतो. तर ही वाळलेली तुळस आहे ना, जिथून आपण तुळशीच्या माळी विकत आणतो ना, तिथं पण घेतात. म्हणजे त्या लोकांना आपण देऊन टाकायची. प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी तुळशीच्या माळा आपल्याला विकणारे दिसतात. काही आपल्या समोर तुळशीच्या माळा आपल्याला बनवून देतात. त्यांच्यामुळे अशी झाडं असतात आणि ते बनवून देतात. त्यांनाही तुम्ही तुळस तशीच देऊन टाका. म्हणजे आपल्याला दोष तर लागणार नाही, उलट पुण्यच मिळेल. कारण त्याच तुळशीपासून माळ तयार होणार आहे आणि कोणीतरी ती गळ्यात घालून तिच्यापासून जप करणारे, तिची पूजा करणारे. तर अशा पद्धतीने आपल्याला तिचं पुण्यच मिळेल. तर अशा पद्धतीने मला जी माहिती होती ती तुळशीची माहिती मी तुम्हाला सांगितली. तुळस आपल्याला कशी वंदनीय, पूजनीय आहे आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीत किती आपल्याला आरोग्यदायी आणि किती लाभदायी आहे ती.
तर अशा या तुळशी मातेला आपण मनापासून नमस्कार करू. मंत्र सांगते तुम्हाला आता. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी व्याधिहरा नित्या तुलसी त्वं नमोस्तुते. मंत्र पुन्हा एकदा ऐका. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी व्याधिहरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते. आणखी एक मंत्र सांगते तुळशीचा. ओम नमो तुळशीच विद्महे श्री विष्णुप्रियाय धीमहि तन्नो अमृता प्रचोदयात्. मंत्र पुन्हा सांगते. ओम नमो तुळशीच विद्महे श्री विष्णुप्रियाय धीमहि तन्नो अमृता प्रचोदयात्. या दोन्हीतून तुम्ही कुठला एक मंत्र म्हणू शकता. तुळशीला पाणी घालताना आणि प्रदक्षिणा मारताना जी काय तुळशीची पूजा असेल ती पूजा तशीच मुक्याने करू नये. मंत्र म्हणत म्हणत तुळशीची पूजा करावी. सकाळी अनुष्यपोटी तुम्ही तुळशीची पानं खाणार आहे, कमीत कमी तुम्ही 5 पानं खा आणि त्याच्यानंतर अर्धा तास त्याच्यावर चहा दूध असं काही घेऊ नका. ही तुळशीची पानं पण एकदम तोडून ठेवा. अनुष्यपोटी तुळशीची पानं खाल्ल्याने याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर अशा प्रकारे तुळस आपल्याला सर्वांना वंदनीय पूजनीय आहे. तशीच ती आपल्याला आरोग्याच्या बाबतीत पण आरोग्यदायी आणि लाभदायी पण आहे. अशा या तुळशी स्वरूप लक्ष्मीला मनापासून नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुळशीबद्दल माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.